रूप पाहता रोचणी सुख झाले ओ साजणी रूप पाहता रोचणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो
हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा Hare Jai Jai Ram.
जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय भारिला जानवी माता जगे जानवी मात जगे जानवी माता देव बैसल सिंहासन देव बैसल सिंहासन आल्या चका पुरे धनी आल्या चका पुरे धनी एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे गव्याणी कांचे गोडे गव्याणी कांचे देव बैसल सिंहासन देव बैसल सिंहासन आल्या चका पुरे धनी आल्या चका पुरे धनी दोही ठाये तुका दोही ठाये तुका नाही पडू देत तुका नाही पडू देत तुका दोही ठाये तुका दोही ठाये तुका नाही पडू देत तुका नाही पडू देत तुका देव बैसल सिंहासन देव बैसल सिंहासन आल्या चका पुरे धनी 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 मुबारक माये हरि मुबारक माये
वाजल्यात आली जाऊ ना बाहेर लोक आल्या दोन किंवा 3 बस मग आता 2 एक्स्ट्रा द्या हा 4 द्या लांबना लोक आल्या काय तुम्ही ॲडजस्ट टाळी वाजवा सर्वांनी उभारिला हात जगे जानविले मात देव बैसले सिंहासनी
आल्या याचका पुरे धनी, आल्या याचका होय धनी. एकाच्या कैवाडे उगवी आणि कांचे कोडे. देव बैसले सिंहासनी, आल्या याचका पुरे धनी. दोही ठाई तुका, नाही होऊ देत चुका. देव बैसले सिंहासनी, आल्या याचका पुरे धनी. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करे चरणा संतांच्या, करे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादानी कसे तारू तारू, त्यांच्या कृपादानी कसे तारू तारू, त्यांच्या कृपादानी कसे तारू तारू. डोकलावर डबल चालत असेल काय वगैरे आहेत मंडळाला डबल लाईन लागत सांगा तुम्ही, ती नाही बोला काय दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केले स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण. श्री गुरूंचे ते नमस्कारो मी आता. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काय कळा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उद्धारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांचे समचरण सरोजम. सांद्रणीलांबुदाभं जगणनीत पाणी मंडणं मंडणानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं. सदय धवलहास विठ्ठलं चिंतयामि. कर्पूर गौरं करुणावतारं. संसारसारं भुजगेन्द्रहारं. सदा वसन्तं हृदयारविन्दे. भवं भवानी सहितं नमामि. मनोजवं मारुततुल्यवेगं. जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरायुधमुख्यं. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. घ्यावी घ्यावी माझी सेवा. दुर्बळाची देवा, दुर्बळा
उभारिला हात जगे जानवली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी. प्रस्तुत प्राप्त सेवेचं कारण आपल्या सर्वांना श्रुत आहे. आपल्या परिसरामध्ये कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर मला वाटतंय कुठलं गाव शिल्लक राहिलं नाही असं बाबुराव महाराजांनी अगदी निर्व्यासपणे कोणतीही सापेक्ष भूमिका न ठेवता कीर्तन रूपी सेवा सगळीकडे केलेली आहे. आणि त्याने आपल्या कष्टातून एक सुंदर वास्तू या ठिकाणी उभा राहिली आहे. आणि ह्यातही पुढे भविष्यात या आपल्या 4 तालुक्याचं वैभव व्हावं, गुरुकुल व्हावं अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. मला वाटते बांधकाम करत असताना इतके कष्ट त्यांनी घेतले तसं मला वाटते कुठले महाराज राबतील असं मला वाटत. महाराज फक्त फिरण्या करत असतात, पण कर्मयोगी कोणाला म्हणावं तर बाबुराव महाराज. आता हे दिसतो ना आपला स्लॅब, या सगळ्या स्लॅबचा पुरा खालचा जो कोबा आहे ते उभयता पती पत्नीने घातलेला होता. त्यांच्याकरता खरोखर जोरात टाळ्या व्हायला. ही उच्च कोटीची भगवंताची आवड अंतःकरणात असल्याशिवाय या गोष्टी होत नाही. बरोबर. आता ही सेवा माझ्याकडे दिली, मलाच भीती वाटायली काय बघायचं. मी सामान्य साधक आहे बाबा, कीर्तनकार वगैरे काही नाही. आणि त्यांच्या कृपेनंच बोलतोय, महाराजांच्या कृपेनंच बोलतोय. त्यांचा मानस असा आहे भविष्यात त्या ठिकाणी गुरुकुल पद्धतीचं शिक्षण व्हावं. आणि आता ती काळाची गरज आहे. शाळेबरोबर मुलांना धर्माचे अध्यात्माचे संस्कार देणं अत्यंतिक. कोणी म्हणायचं नाही की बाबुराव महाराजांचं मंदिर आहे, हे सार्वजनिक सगळ्यांसाठी आहे. बरोबर. 2 क्रांत्या होतात जीवनामध्ये, एक परमार्थिक क्रांती आणि एक आध्यात्मिक आपली व्यावहारिक क्रांती. व्यावहारिक क्रांती करणारी पुष्कळ झाली, स्वतः करता जगणारी पुष्कळ झाली. बरोबर. आणि तुम्हाला सांगू का, जे स्वतः करता जगतात ना ते स्वतःच स्वतः करता काहीच कामाला येत. आपण मिळवलेलं धन जे आहे ना पूर्ण आवर करून घेतील, बंगलं श्राद्ध घाटत तर घाटतील, नाही तर सोडून देतील. पण ही जी कीर्ती आहे ना ही आध्यात्मिक क्रांती आहे. ती यच्च यावत चंद्र सूर्य तोपर्यंत ही राहते. उत्तमची उरे कबीरदांचा दोहा आहे. बरं. आणि हे महाराजांनी मोठ्या कष्टाने उभा केलेलं आहे. त्याचं चीज सगळ्यांनी करून घ्यायचं. बरं. आल्याबरोबर मला म्हटले इथं कुणी यावत, कोणतेही धार्मिक कार्य घ्यावं, पण हे पैसे मिळवण्याचं ठिकाण होऊ नये. आल्याबरोबर महाराजांनी मला सांगितलं इथं हे जे उभं केलंय रक्ताचं पाणी करून, इथं जगाचा उद्धार व्हावा असे विरळे पुरुष असतात. बरं. आता सगळीकडे बाजार चाललाय, अजून सगळीकडे काय चाललेलं आहे, बाजार आहे. बरं. आमच्या परमार्थाचा सुद्धा बाजार आहे, ह्याच्यावर सगळं चाललंय. पण इतके निष्प्रहपणे आणि स्पष्ट वक्तेपणानं, मग कोणाला राग आला तरी चालेल, पण स्पष्ट वक्तेपणानं बोलणारा व्यक्ती फार दुर्मिळ आहेत. बरं. काय होतंय, सोंग ढोंग केली की लगेच बुवा वाळगतोय, मोठा बुवा वाटतोय. पण आमच्या रक्तात ते सोंग ढोंग करायचं नाही दोघांच्याही. खरंच आहे महाराज. पोट तिडकीनं जगाचं कल्याण कसं होईल याकडं उभं आयुष्य वेचलं, कधी संसाराकडे डुंकून पाहिलं. आणि त्यांनी उभा केलेली वास्तू, पाठीमागं ग्रंथालय, त्याच्या पाठीमागं ग्रंथ ठेवण्याची व्यवस्था सगळी केलेली आहे. कारण सांगू का तुम्हाला, परमार्थातली जी क्रांती आहे चिरकाल टिकते. कबीरदांचं दोह्यावर सूरत से कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए. सूरत से कीरत बड़ी बिन पंख से उड़ जाए. सूरत तो चली जाए पर कीरत कब न जाए. अरे ही सूरत आहे ना कधी तरी
जाईल, क्षणाक्षणाला तिचा क्षय आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला या सुरतेचा काय क्षय आहे. पण कीर्ती कीर्ती राहील, अमर राहते. बरं, माणसानं केलेलं जे कर्तृत्व आहे आणि तेही आध्यात्मिक कर्तृत्व कधी जात नाही. बरं, सगळी जातील पण इथं नतक मस्तक होणारी पुढची पिढी, पुढच्या पिढी करता हा आदर्श राहील. बरं, पुढच्या पिढी करता का रे? मठ बांधणारे भरपूर बुवा झाले हो. काय म्हटलं मी? मठ बांधून मठ ठेवणारे भरपूर झाले. हा मठ नाही बरं, ही काय आहे? पुढच्या पिढी करता असणारी ही आदर्शवर्त शाळा होडे होईल. इथं गुरुकुल होईल. आध्यात्मिक शिबिरं घ्या. महाराजांनी पहिलंच सांगितलं, इथल्या कुठल्याही प्रकारची फी न घेता शिबिरं घ्या की मुलांना धर्माचे संस्कार झाले पाहिजे. आणि त्याकरता ते दिवस रात्र आबलेले आहेत. बरं, म्हणून सगळ्यांनी भागातल्यांनी त्याचा लाभ घ्यावा. बरं, महाराजांनी त्यांचं मनोगत व्यक्त करतीलच. माझी तेवढी योग्यता नाही की त्यांच्यावर मी बोलावं, कारण माझे गुरु आहेत ते, आणि गुरूंच्याबद्दल मी काय बोलावं. मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहण पायी बरी. परत अजून एक माणूस महाराजांनी माझ्यासमोर बोलून दाखवला. सभोवती जी जागा आहे, जर कोणी गुरुकुल बांधून, कोणी जर रूम बांधून राहत असतील इथं येऊन, तरी सुद्धा ती जागा द्यायला तयार आहे. भूताची जागा द्यायला तयार आहेत. त्यामुळं तसं जर भविष्यात कुणाकडं असलं प्रयोजन, इथं निष्काम भावनेनं सेवा व्हावी एवढाच एक हेतू आहे. काय व्हायला पाहिजे? निष्काम भावनेनं सेवा व्हावी आणि पुढे हे गुरुकुल नावारूपाला यावं, या उद्देशानं ही आणि एक सांगू का, परमात्मा जो येऊन बसलाय तो कुणाच्याही घरी येत. पवित्रते किंवा पवित्र तो देहवाणी, जो बघा कुणाच्याही घरला जायला देव रिकामा नाही. कोणी बोलवलं नाही आला असा देव, ते पुढारी येतील कोणी बोलवल्यावर, पण देवाकरता अधिकारी लागतात आणि त्याच्याकरताच अभंग निवडला. मला अभंग दुसरं घ्या म्हणून लागले ते. म्हणून थोडंसं अभंगाची प्रस्तावना महाराजांनी मध्यावधीमध्ये बोलतील. मी थोडंसं बोललो, त्यांचा मानस मी बोलून दाखवला आणि तो मानस इतका उच्च कोटीचा आहे, मनापासून आवडला. गावकऱ्यांनी किंवा कुणीही म्हणायचं नाही कुठलीही वैयक्तिक प्रॉपर्टी आहे. हे जगाकरता संत वैयक्तिक स्वतः करता कधीही काही गोष्ट करत नाहीत. बरं, संत स्वतः करता काय केलं का? संसाराच्या नावे वाढता हरिभजनी हे दवळले जग. आणि विशेष म्हणजे एवढं मंदिर होईपर्यंत शिष्यासने बी कुणाला सांगाय नाही, नंतर बरेच बुवानी पावत्या काढून बोका केला असता. येताना सुद्धा सांगितलं बरं महाराजांनी, मी स्तुती करतोय असं नाही बरं, वास्तव बोलायला मी घाबरत नाही. कोणी केलं हे म्हणायचं नाही, पण सर्वांसाठी एवढं करून एवढ्यासाठी आहे. काय म्हणले? हे कशासाठी आहे? सर्वांसाठी आहे. बरं, असो या मुद्द्याकडं. त्या निमित्तानं आज देवाची इथं प्राणप्रतिष्ठापना झाली आहे आणि त्या अनुषंगानंच तुकोबार यांचा अभंग घेतलेला आहे. बोलू नका बरं, कमी वेळेत जास्त बोलायचं आहे. उभारिला हात जगी जाणविली, मात देव बैसले सिंहासनी, आल्या याचका पुरे धनी. जगद्गुरु तुकोबार आहे या अभंगाच्या माध्यमातून जाहीर जाहीर उपदेश करतात. आणि जाहीर उपदेश करत असताना जाहीर आनंदाची गोष्ट सांगतात. उपदेशाचे दोन प्रकार आहेत. बरं, थोडंसं अभंगाचं चिंतन करून मध्यावधी आणि महाराज आपलं मानस बोलून दाखवतील. मला आता बोलायला घाम सुटायला आहे. तुम्ही सगळे अभ्यासात, पण माझी तेवढी तुम्ही प्रभू तुम्ही महेशाचिया मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, म्हणून बोल जरी स्वीकार. माऊलींच्या या प्रमाणे मी जातो. उपदेशाचे दोन प्रकार आले.
परंपरा उपदेशाची अशी आहे, अनादिकालापासून आदिनाथ गुरुपासून ज्ञानेश्वर महाराजांच्यापर्यंत एक गुरु एक शिष्य एक गुरु हा रूढलासे व्यवहारू. पूर्वी उपदेश कसा होता, एका गुरुनं एकाच शिष्याला काय करायचा, उपदेश द्यायचा. आणि तोही कसा, जनरली नाही, कानात कानात सांगायचं, ओपन नाही बरं. ते कसा सांगायचा तो मंत्र, कानात सांगायचा. ती लाईटीमुळे येणार, जरासा तिरक करा. ते विठ्ठल विठ्ठल पूर्वीची पद्धत, या युगाच्या अगोदरची पद्धत होती एक शिष्य एक गुरु. आणि त्यांनी जो उपदेश करायचा तो फक्त आणि फक्त कानात सांगायचं शिष्याला, ओपनली सांगायचं नाही. आदिनाथ गुरुपासून ज्ञानोबांच्यापर्यंत ही उपदेशाची पद्धत होती. आणि ती पद्धत संतांना मान्य नाही. का मान्य नाही, कलियुगामध्ये जर उपदेश करायचं म्हटलं आणि गुरु परंपरा शिष्य जोपासायचे म्हटलं तर गुरु बी त्या तोडीचं नाही. जे शास्त्रानं सांगितलेली लक्षणं आहेत त्या लक्षणात बसणारे गुरुही मिळणं कठीण आहे. आणि शास्त्रानं शिष्याची लक्षणं सांगितलेत, त्या शिष्याच्या लक्षणात बसणारे शिष्य सुद्धा उपलब्ध नाही. मी म्हणत नाही बरं, तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण, पुढचं मी बोलत नाही. विठोबाची आन नरका जाती. कारण आता गुरु बद्दल आदर आणि शिष्याची योग्यता दोन्ही नाहीत, म्हणून जनरल उपदेश आहे. कसा उपदेश आहे, जाहीर उपदेश आहे. बरं, संतांना हे मान्य. याच्या पलीकडे जाऊन तुकाराम महाराज म्हणलेत, बरं गुरु शिष्य पण गेले गोखाडी. कुठे गेलं, गोखाडी म्हणजे नको. का तुकोबारांना गुरु शिष्यपणाचा वीट होता मला माहित नाही, कारण कलियुगातल्या लोकांचं त्यांना यथार्थ ज्ञान होतं. कारण संत हे त्रिकालदर्शी असतात. कसे असतात, त्रिकालदर्शी. माग काय झालं, आता काय होणार आणि पुढं काय होणार, आता चाललेलं आहे. आणि पुढं गुरु शिष्य परंपरा टिकणार नाही, म्हणून उपदेशाची दुसरी पद्धत वापरली. ती कुठली पद्धत आहे, मेघ वृष्टीने करावा उपदेश कसा करावा, आता मेघवृष्टीने. मी काय करतो, अरे नाही विचारित मेघ हगणदारी, मेघ हगणदारी नाही विचारित, नाही विचारित मेघ हगणदारी शेत, मेघ हगणदारी शेत, मेघ हगणदारी. मेघाचा जो वर्षाव होतो ना, पाऊस चांगलं वाईट ठिकाण बघतो का. काल तर बुक्का पाडला इथं त्यानं. पण महाराजांचं बळ बघा, एवढा पाऊस आले तर डगमगले नाहीत. दिंडी काढायची म्हणजे याला निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. दुःख येतच राहणं. आणि परमार्थात जास्त अडचणी, परमार्थात संसारात अजून कमी अडचणी, पण परमार्थात पावला पावलाला अडचणी. किती अडचणी होते, एवढा वारा, घाटलेला मंडप सगळा गेला.
पण हिम्मत सोडली आणि जो हिम्मत सोडत नाही तोच ध्येयापर्यंत पोचतो. बाकीच्यांचं हे काम येरा गबाळ्याचं काम. लक्षात घ्या, परमार्थात हिम्मतच लागतात, वीरच लागतात. बरं, वीर विठ्ठलाचे सुवट सुवट आले हरीचे विनट, वीर विठ्ठलाचे सुवट. छोट्या मोठ्या संकट आणि डगबगणारे संत नाहीत. बरं, क्रांतीवीर आहेत ते. आध्यात्मिक क्रांती जर कुणी करावी तर संतांनी करावी. क्रांतदर्शी पुरुष आहेत. या बरं मुद्द्याकडे या. मेघवृष्टीनं का करावा उपदेश? मेघ बघतो का? हागंदारी आहे का शेत आहे? काही शेतावर तेवढा पडतो, घाणीवर पडत नाही. मग इथं अनाधिकारी अधिकारी त्यांनाच उपदेश करावा का सगळ्यांना करावा? या रे या रे करावा यारे यारे लान तोरा माई सोडायला महाराजांच्या पासून मेघवृष्टीचा वर्षाव सुरू झाला. बरं, उपदेश कसा येता जनरली सगळ्यांकरता. बरं, जसा पाऊस सगळ्यांच्याकडे पडतो, कुठलंही घाण म्हणत नाही, शेत म्हणत नाही, वैरी म्हणत नाही, कुठला चांगला माणूस म्हणत नाही, वाईट म्हणत नाही. असं म्हणतो का भक्ती करणाऱ्यांच्या तेवढा शेतावर मी पडणार आहे, भक्ती न करणाऱ्यांच्या शेतावर पडणार नाही. माळ घालणाऱ्याशी तेवढं सांगणार, बाकीच्याशी सांगणारच नाही असं म्हणतात का? यारे यारे लहान थोर मेघवृष्टीचा उपदेश आहे हा. उपदेशाचे प्रकार आणि संतांचा जो उपदेश आहे, जे सांगणं आहे ते सांगणं उपदेशाची सुद्धा पद्धत आहे. बरं, काय सांगतात त्यालाही महत्व आहे. उपदेश कोणी करावा, कोणाला करावा याच्याकरताही चिंतन आहे. बरं, प्रत्येक सांगणं हे उपदेश असू शकत नाही. ऐका बरं, प्रत्येक सांगणं हे उपदेश असू शकत नाही. आणि उपदेश हे सांगणंच आहे. उपदेश काय? सांगणंच आहे. पण सांगणं उपदेश असू शकत नाही. उलट उदाहरण देऊन सांगतो. भविष्य मला वाटतं सुभाषितकारांनी असं केलेलं आहे. बरं, यत्र यत्र उपदेश तत्र तत्र कथनम. जिथं जिथं उपदेश आहे तिथं सांगणं आहे. जिथं जिथं उपदेश आहे तिथं तिथं काय सांगणं आहे. पर यत्र यत्र कथनम तत्र तत्र न उपदेशम. सांगण्याची सुद्धा उपदेशाची पद्धत आहे. सांगणं सुद्धा उपदेश असू शकतो, पण प्रत्येक सांगणं उपदेश नाही. कारण उपदेशामध्ये व्याप्य व्यापक भाव आहे. काय आहे? व्याप्य व्यापक भाव. आता इथे थोडंसं वेदांताच्या अंगानं चिंतन करायचं म्हटलं तर प्रत्येक सांगणं हे व्यापक आहे आणि उपदेश हा व्याप्य आहे. लक्षात घ्यायचं. आता थोडंसं उलगडा करून सांगतो, म्हणजे सांगतो तुम्हाला. आणि त्या सांगण्यामध्ये अजून दोन प्रकार पडतात. सगळीच सांगतात, पण संत सांगतात त्या सांगण्याला विशेषत्व काय? कारण त्याच्यामध्ये अज्ञाध्यापकत्व असतं आणि पुढचा जो आहे सप्रयोजनत्व असतं संतांच्या सांगण्यात. अज्ञाध्यापकत्व म्हणजे काय? जे जगाच्या कोणत्याही साधनानं संतांनी सांगितलेलं सिद्ध होत. काय म्हटलं मी? संतांनी सांगितलेलं कोणत्याही इतर साधनानं ते सिद्ध होत नाही. त्याला अज्ञाध्याप. सांगू का? उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सांगणं सगळ्यांना सांगता येतं. आता काय काय आम्हाला कीर्तनकारांना विचारतात, आकाशात चांगण्या किती?
काय विचारतात? आकाशात. तुम्ही भारी कीर्तन करताय, तुम्हाला अभ्यास लई झालाय. महाराज एक विचारू का? विचार म्हटलं. आकाशात चांदण्या किती? आता हे विचारणंच आहे. आता चांदण्या किती कुणी सांगायच्या बरं? मी त्याला म्हटलं तू म्हणतोस तेवढ्याच आहे. काय उत्तर देणार सर सांगा बरं? याला उत्तर काय? तू म्हणतोस तेवढ्या. आता या सांगता येतात का? कोणत्या प्रमाणानं सांगता येतील? जे वेदांत शास्त्रामध्ये 6 प्रमाण आहेत. प्रत्यक्ष प्रमाणावर प्रत्यक्ष बघून तरी सांगता येतात, अनुमानानं सांगता येतात, अणुप्रतीनं सांगता येतात. जी 6च्या 6 प्रमाण त्याला लावा, त्या 6 प्रमाणानंही ती सिद्ध करता येत नाही. त्यातनं एखादं म्हणलं मी मोजल्यात, मी तुम्हाला सांगतो तरी सांगते त्या अमक्या अमक्या एवढ्या आहेत. त्यानं सांगितलं असं धरा, इतक्या आहेत. पण त्याच्यापासून आम्हाला फायदा काय? सप्रयोजनत्व काय आहे तिथं? प्रयोजन काय? फल काय? त्यानं चांदण्या सांगितल्या, पण आपल्याला उपयोग काय त्याचा? हा उपदेशच आहे. सांग नाही, पण सांगण्यात उपदेश आहे का? सप्रयोजनत्व नाही त्याच्यात. आपला फायदा काय? संतांच्या सांगण्यात जगाचं कल्याण आहे बाबा. सप्रयोजनत्व आहे म्हणून उपदेश त्यांनीच करावा. लक्षात घ्यायचं. मी उपदेश त्यांचा का म्हणलं? आता आम्हाला सुद्धा आता कटीवर बसून चर्चा चालू नाहीत. कोण येणार? कळालं का नाही अजून? मोदी येणार काय राहुल येणार? अरे ते मोदी येणार राहुल, तुझा फायदा काय रे का? मला वाटतं आता सगळ्या गावभर चर्चा काय चालू आहेत? याच चालू आहेत. नाही कोण येणार आहे बरं? या सांगण्यात ना तो आला काय तो आला काय, तुझा काय फायदा रे? या सांगण्याला काय अर्थ आहे का? तसं नाही बरं. सप्रयोजनत्व आहे म्हणून सांगत असताना संत काय सांगतात आहे का बरं? सांगण्याचे प्रकार आहेत. चांगली गोष्ट सांगायची झाली तर हात वर करून सांगावी लागते. उभारीला पूर्वीची पद्धत होती बरं. पूर्वीची काळी काय काय होती? पद्धत होती. काय पद्धत होती? एखाद्या गावातलं काहीतरी सगळ्यांना सांगायचं असेल तर सगळी एकत्र यायची आणि हात वर करायची. ऐका ओ होता ना? आता सुद्धा दौंडीवाले काय का उद्या आमच्या गावात पाणी येणार नाही. माझा मुद्दा इथं संपला. आता ह्याच्या सांगण्यात उपदेशच आहे. पाणी येणार नाही आणि काय ओरडून सांगितलं तर काय उपयोग आहे का? पण संत काय ओरडून सांगतात आहे का बरं? संतांच्या उपदेशत्वामध्ये 2 गोष्टी विशेष आहेत. ऐका, संतांच्या सांगण्यात हात वरून करून सांगण्यात 2 गोष्टी आहेत. एक, जीवनामध्ये माणसाला पापाचरण आणि पुण्याचरण कळावं. पाप कशानं होतं हे कळावं. काय कळावं? पाप आणि पुण्याचा विचार कळावा. बरं का कळावा? याचं कारण सांगतो तुम्हाला. पाप होतं हे माहिती असून सुद्धा जर तुम्ही पापात्मक कर्म कराल तर ते तुम्हाला त्या कर्मातून तुमचा बाप तुम्हाला सोडवणार नाही, तुमची आई तुम्हाला सोडवणार नाही, तुमचे गुरु तुम्हाला सोडवणार नाही आणि विटेवर उभा राहिलेला देव सुद्धा तुम्हाला सोडवणार. काय म्हटलं मी? पाप होतं हे माहिती असून सुद्धा त्या कर्माचं जर आपण आचरण केलं तर त्या कर्मातून तुम्हाला कोणही सोडवणार. आणि हा विचार फक्त संतच सांगू शकतात. करा रे बापानो साधो हरीचे झनी करणीचे करू नका. आणि पाप पुण्याचा विचार जर नाही कळला तर जनावरात आणि तुमच्यात काही बदल राहणार. पुण्याचा विचार सांगताना पुण्याचे गण
जगामध्ये पाप पुण्याचा विचार सांगणारे फक्त आणि फक्त संत आहेत. आम्हाला पाप पुण्यापासून परावृत्त करणारे कोण आहे? संतच उपदेश करू शकतात. देव सुद्धा तुम्हाला सांगत उभारिला जगी जाणविली मात. लक्षात घ्या. आता पाप पुण्याचा विचार का करावा जीवनामध्ये? कारण पाप झालं तर सुटत नाही. लक्षात घ्यायचं. त्याच्यावर पुष्कळ चिंतन आहे. तुम्ही ज्ञानोबाऱ्यांचा 11 चरणाचा अभंग आहे. पर्येसी गवारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर बिल्ले विंदिले शारंगधर. त्याच्यातलं मोठं प्रमाण देतो तुम्हाला. कर्मे राम वनवासा कर्मे दशरथ योगे कर्मे रावण क्षय पावना पंदिवास घडला सीता देवी पंदिवास घडला सीता देवी म्हणून पापात्मक कर्म माहिती असून सुद्धा ज्याने आचरण केलं त्यातून देवाना सुद्धा सुटता आलं. काय म्हटलं मी? सामान्यांचं सोडाच देवाला सुद्धा सुटता आलं. वास्तविक देवाचं स्वरूप कसं आहे? आनंद, अद्वय, नित्य, निरामय. आणि भगवद्गीतेमध्ये एक त्याच्याबद्दल असा श्लोक आलाय, नमे लिंपते हे कर्मा. मला कोणतंही कर्म बाधू शकत नाही. मात्र इहलोकीचा हा देह धारण केल्यावर इहलोकीचे सगळे नियम देवाला पण. निर्गुण निराकारामध्ये तुला कर्म लिंपत नाही, पण देह धारण केल्यानंतर तुला इहलोकीच्या व्यवहारे वागावंच लागेल. म्हणून देवानी महाभारतात 19 पाप केली, 19च्या 19 भोगावी. एक नमुना म्हणून सांगतो आणि पुढे जातो. कौरव कुळाच्या नाशाला कारणीभूत कोण? कौरवांच्या नाशाला कारणीभूत अर्जुन काय देव? बोला बोला बोला. बाजू अर्जुनाची घेतली आणि ह्यासनी मार. बाजू कोणाची घेतली? अर्जुनाची. मांडलं ती सत्याची बाजू आहे. पण नाशाला म्हणत होता की नाही अर्जुन, आमच्या भावकी तू पडू नको देवा, मी काय लढत नाही. पण कारणीभूत कोण झाला? देव. आणि त्यामुळं संपूर्ण कौरव कुळाचा. गांधारी आई होती कौरवांची आणि पतिव्रता होती. कोण? गांधारी. देवाला म्हणली आमच्या भांडणात तुला पडायची गरज नव्हती. जसा माझ्या कुळाचा नाश केलास तशा तुझ्याही कुळाचा. राहिले का यादव? देवाचा वंश राहत नाही वाईट कर्मानं, तुमचा राहील. काय म्हणायचंय मला? म्हणून या पुण्यात्मक पापात्मक कर्मातून आम्हाला बाजूला काढणारे संतच आहेत.
दुसरे कोण नाही बरं. तुम्हाला असं वाटतं का देव माझी भक्ती करा म्हणतो? अजिबात नाही. देवाला गरज नाही. देव म्हणत नाही माझी भक्ती करा. आणि तुम्हाला तरी कुठे भक्ती करावीशी वाटते? हा, देवही म्हणत नाही माझी भक्ती करा, तुम्हालाही वाटत नाही देवाची भक्ती करावी असं. उगाच संतान आलेच इथं भूतलावर, म्हणून त्याने आम्हाला सांगितलं, रे बाबांनो असं करू नका, असं करा, यात तुमचं कल्याण आहे. हे ओरडून सांगायला संत आले, जगाच्या कल्याणा. आणि हात उभारून सांगतात, निर्गुण निराकार असणारा परमात्मा आमच्या भेटे खातर पंढरीत आला रे, आम्ही आणला त्याला, या आता तुम्ही त्याची भक्ती करा. तो कृपाळू आहे, तो तुम्हाला सोडवल्याशिवाय, वास्तविक हा निर्गुण निराकार आहे, त्याला इथं यायची का आला तो? आता या आनंदाशी नाही थोडा, झोपेमुळे मलाही प्रमाण आठवणार. आणि एवढा समाज बघितल्यावर थोडं प्रेशर येणारच. सगळे तुम्ही अभ्यास आहे बाबांनो. माझ्यासारख्यानं महाराजांनी सेवा दिली आहे, हे माझं परम भाग्य मानतो मी. जीवनातला हा दिवस कधीही विसरणार या मुद्द्याकडं. म्हणून संतांच्या उपदेशामध्ये काय, हात वर करून सांगतात. काय सांगतात? उभारीला हात जगी जाणविली मान. अरे निर्गुण निराकार असणारा परमात्मा सगुण साकार होऊन आता विटेवर काय झालाय? उभा राहिला. आणि त्याला आता जाणून घ्या. म्हणून उपदेशात दोन गोष्टी जाणायच्या. एक, पाप पुण्याचं माणसानं जाणून घ्यावं, आणि दुसरं देवाला जाणावं. कुणाला जाणावं? संत कुणाला जाणून देतात? संत कोणाची ओळख करून देतात? बरं, आता देवाला जाणवावं म्हटलं तर इथं देव कुणाला माहित नाही का? आहे की नाही? आता आला विटेवर तो कोण आहे? मग देवाची ओळख आम्हाला सामान्यत्वानं आहे का विशेषत्वानं आहे? बोला बोला. सामान्यत्वानं आहे, विशेषत्वानं देवाची ओळख नाही. बरं, आम्हाला फक्त देव मूर्तीवरचा माहित आहे. विटेवर हात आहेत, आपला विटेवर उभा राहिलाय, कटेवर हात आहेत, डोळे भरून आमच्याकडे बघतोय, आणि मग 45 तासाने दर्शन झालं म्हणून घराकडं. किती तासानं दर्शन आहे? 45 तास लाईनीत ना हल्लो नाही, अमुक नाही, तमुक नाही. खरं सांगा बरं, आम्हाला इथं आता मूर्ती दिसायली आहे, काय सुंदर ते द्या. आई बाबांची शपथ घेऊन सांग, बुवा सकट मूर्ती दिसायली का देव? तुकोबाऱ्यानं काय दिसत होतं ते सांगतो आणि पुढे जातो. उभारीला हात जगी जाणविनी. ऐका, एक प्रसंग सांगतो कारण कमी वेळ आहे. तुकोबाऱ्यांच्या घरी प्रत्येक एकादशीला कीर्तन असायचं त्यांच्या मंदिरामध्ये, प्रत्येक एकादशीला. आणि ते 9 ते 11, 7 ते 9. आता काही दिवसांनी 5 ते 7 होईल. अवघड आहे बरं. पूर्वी काय होतं, 9 ते 12 असायचं खणखणीत कीर्तन, त्याला 8 ते 10. ते बी आता लोकांना जड जायला झोप व्हायचे म्हणून 7 ते
नो आता हरिपाठाच्या टायमालाच कीर्तन होईल, इथनं पुढची ऐका बरं. महाराजांचं असं कीर्तन व्हायचं नाही घरी. काय व्हायचं, 7ला जे कीर्तन सुरू व्हायचं ते संध्याकाळी सकाळी काकडा करून कीर्तन बंद. मग ते टाळकरी असायचं ते एक 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 निघून जायचं. कोण उभा राहणार 7ला उभा राहिलेला 11 रात्री सकाळच्या 4 पर्यंत. टाळकरी जायचं, बसणारी ऐकायणारी तिथंच लुडकायची आणि महाराजांचं एकट्याचं कीर्तन चालूच राहायचं. ते भानावरच नसायचे, विदेही अवस्था लागायची, किती वाजलं कळायचं नाही. आणि हे कीर्तन लागलं मध्यरात्रीला, सगळी टाळकरी गेली, महाराजांच्या ऐकायला रे सगळी झोपली, काय निम्मी उठून गेली. तेवढ्यात चोरांनी साध्य केलं, आता काय अडचण नाही म्हणाली आणि चोरी करायला 2 चोर महाराजांच्या घरात घुसले. कोणाच्या? आता ते घर कोणाचं होतं? तुकाराम महाराजांचं. आत गेली, सगळं बघितलं तर आम्ही सदैव. ती चोर म्हणाला आमचा पत्ता चुकला, काय म्हणून याच्या घरात घुसला असेल आम्ही. टाइम गेला म्हणला, आजचा दिवस बेकार गेला म्हणला. घरात बघितलं भांडी नाही, कुंडी नाही, दागिने नाही, काय नाही, मोकळं सडसडीत घर. घर चंद्रमौळी काय असणार, सगळं काहीच नाही. मला मूर्ती देवा उपदेश सांगत असताना उभारीला जगी जानविली मन. मूर्ती नाही त्यात, जी ज्या दिवशी या मूर्तीत प्राण गाठला ते आता मूर्ती नाही. तुकोबारांचं प्रमाण आहे बरं. नदी समुद्र नो हे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा संत नव्हती त्या जगा माणसाचा. आता ही मूर्ती नाही, तर आता मूर्तीत काय प्राण घातलाय, ईश्वर आहे बरं. मग तो कुणाला दिसतो याच्याकरता एक उदाहरण देतो आणि मधली चाल घेऊया. महाराजांच्या घरात चोरांनी प्रवेश केला, सगळी बघितली, काहीच नाही. सगळे बाहेर आले, येता येता गोटा दिसला बाजूला आणि गोट्यात म्हस दिसली. ती म्हस कोणाची होती? जिजाबाईची. भावान दिलेली दूध खायला, अगदी टकाटक केलेली होती म्हस. कारण म्हशीवर प्रेम कोणाचं होतं म्हणून तिला म्हस पारायण म्हणायचे. हे हरिभक्त पारायण आणि ती म्हस पारायण असंच आहे गोवांचं. सगळ्या म्हस टकाटक बैठल्यावर एकान डोळा मारला, काहीच नाही. म्हस न्यायला काय अडचण नाही. म्हस सोडली बरं चौघांनी. या म्हस सोडली, या बाबाला काळजी लाग. बाकीची सगळी झोपलेलीच होती, म्हस घेऊन गेली. कारण सगळं जीवन जिजाबाई कष्टाळू होत्या बरं. सांगू का बुवाना, आमच्या पत्न्या व्यवस्थित आहे म्हणून आमचा परमार्थ आहे बाबा. आता कोण जाऊ देईल का कीर्तनला? जिजाबाई कणकर होत्या बरं. राबून म्हैशीच्या जीवावर, स्वतःच्या जीवावर संसार चालत होता. सगळा प्रपंच म्हैशीवर होता. पांडुरंगाला काळजी पडली, यो बाबा कीर्तन करायला आहे. जिजाबाई झोपली, जाग कोण नाही. ही म्हस गेली तर ह्याचं घर चालायचं कसं? विक्राळ रूप धारण केलं, हातात टोना घेतला आणि आडवा उभा राहिला. कोणा? परमात्मा. यांनी बघितली, बोबडी वळली, टोना घातला तर पाताळात जाईल. मी काय जगत नाही. ह्यानी काय केलं, ह्या वाटून व्हाय म्हणून दुसऱ्या वाटून जाऊया. मस घेऊन दुसऱ्या वाटेला गेला, तिथंही उभाच. सगळ्या वाटा बघितल्या, तिथंही उभाच. आणि पुढंच या म्हणायचा मस घेऊन. आता ह्यातनं सोडविल कोण? तुकाराम महाराज. परत मस घेऊन घराकडे आले आणि होती ती तिथंच बांधली. ती दुसऱ्या दाव्याला बांधली आणि महाराजाकडे गेले. तरी बी बाहेर सोडायला तयार नाही ना. बाहेर देवकाठी घेऊन उभा. महाराजांच्या पाया पडले. महाराजांनी बघितलं, सगळी झोपल्यात. तुम्ही कोण रे म्हणा? सगळी झोपली कीर्तनातली, तुम्ही कोण? मग त्यांनी खरं खरं सांगितलं, महाराज आम्ही चोर आहोत. मग आमच्या घरात कशाला आला म्हणाला? ते तुम्ही आमच्या घरात कशाला? काय आमच्या घरात? काय नाही म्हटलं, आम्ही मस घेऊन जायला. मस पाहिजे होय म्हणले. ही संतांची दया आहे का बरं? हसण्यावारी नेऊ नका. जिजाबाईकडे बघितलं महाराजांनी. कुणाकडं? जिजाबाई झोपल्या होत्या. झोपली तर न्या म्हणाले.
काय करा, झोपली तर म्हैसच पाहिजे ना तुम्हाला. माझी मस नाही, माझ्या झेजीची मस आहे म्हणले, पण ती झोपली तर न्या, नाहीतर उठली तर तुमचं काय. ती झोपून दे म्हणला, करत दुसरा बाबा उभा राहिलाय, त्याच्यापासून आम्हाला सोडवा. जिजाबाईचं आम्हाला भ्या वाटत नाही, पण जो उभा राहिलाय ना त्यांच्यापासून आम्हाला सोडवा. महाराजांनी काकड्याची वेळ आल्यापासून मूर्तीकडे पाहिलं तर मूर्तीत परमात्मा. मला इथे यायचं आहे. मूर्तीकडे पाहिलं तर देव नाही. अरे देवा कुठं आहेस तू, काकड आरती करायचे, मूर्तीत काय दिसलं नाही, देव दिस. हे संत आहेत दादानो, आणि चोरावर दया करणारे. जगी जानविली कुणावर उपकार आहेत. तुम्ही कीर्तन करा का तोच विना घेऊन चोराच्या टाळक्यात मारला असता रे तुमच्या बुवाने. आमच्या घरात चोरी करायला म्हणून टोना नाही तो हातातला विना मारला असता का नाही चोराला. काय म्हणले, जी जी झोपली आतावर घेऊन जा. जेजेचं भ्या वाटत नाही म्हणलं, हे सोटा घेऊन. देवानं बघितलं तर तिथं देव सोटा घेऊन उभा आहे कुणाजवळ. ए देवा म्हणला, अगा गोकुळात ढोरं राखून अजून पोट भराय तुझं, सोड म्हणला त्यासनी आणि मूर्तीत ये, मला तुझी काय करायची आहे, मला काय करायची आहे आरती. नाही म्हणला ह्यासनी सोडत नाही. नाही नाही माझी आज्ञा मानावी लागते. आणि मग आला मूर्तीत आणि मग तुकोबा राहिनी. म्हणून जगी जानविली देव बैसली सिंहासन आल्या याचका. हे प्रमाण पटत नसेल तर अजून कोणाला देव. संतांना मूर्तीत काय दिसतंय, मूर्ती दिसत नाही, काय दिसतंय, राजस सुकुमार मदनाचा रवी शशी कळा म्हणून सुंदर ते द्या. अजून एक नमुना सांगतो आणि मधली चाल घेऊया, वेळ कमी आहे. 8ला बंद करायचं. किती वाजले, 8:30 वाजले, 9 वाजले. महाराज थोडं बोलणार आहे, घेतो थोडं, ऐका बरं. आणि कुणाला मूर्ती देव दिसतो ऐका बरं. आम्हाला मूर्ती दिसते पण संतांना मूर्ती दिसत नाही, म्हणून जगाला जाणवतात. तिथं आता कोण उभा आहे, देव बैसले. आणि देवाकडे जाताना अभिमानानं जाऊ नका, याचक बना. काय बना, याचक बनून जा रे दादा. आल्या याचका का पुरवतो, कृपाळू कणवाळू भक्तारागी मोही मा विठेवरी जाची तोची एक. कुणाला देतो, तुका म्हणे आम्ही जय जयच्या करू, तुका म्हणे आम्ही तुका म्हणे आम्ही जय जयच्या करू, तुका म्हणे पण असं तरी म्हणा. असं मुद्द्याकडे या. अजून सांगतो मूर्ती देव कुणाला दिसतो, संतांचा अधिकार सांगतो. सावता काकाणी आपल्या हातानं प्रतिज्ञा मोडली, शपथ मोडली पांडुरंगाची. दोन्ही पत्नीनी हात आपल्या अंगावर घेतला म्हणून हाताने प्रतिज्ञा मोडली, म्हणून हात तोडून टाकले गोरोबा काकांनी. गोरोबा काका
काय तोडून टाकले? हात तोडून टाकले. हात तोडून टाकल्यानंतर देवाला कोडं पडलं. आता माझ्या काकाचा संसार होणार नाही म्हणून कुंभाराचा वेश धारण करून पंढरी सोडली. पंढरी सोडताना आई साहेबांनी विचारलं कुठं चाललंय? गोरोबा काकाकडे. मी बी येणार म्हणले. तुम्ही जाणार असाल तर मग कुंभारीन व्हावं लागेल म्हणले. मग कुंभारणीचा वेश धारण केला. ही दोघं निघितलेले बघितल्यानंतर गरुडाला शंका आली, दोघं चलत कसं जाणार? मी काय करू? मी पोचवायचं काम करणार. मग म्हणला तुला गरुड होऊन तिकडे येता येणार नाही, गाढव हो. कारण माती व्हायला कोणतरी एक, कुणाला गाढव व्हायला आवडेल का? काय संतांची ताकद आहे दादा. गरुडाने काय व्हावं आणि त्याच्यावर ह्या दोघांनी बसावं. आणि कुठं आले? गोरोबा काकांच्या ताले. त्यांच्यातली मडकी फिडकी सगळं काम येऊन नम्रतेनं सांगितलं, आम्ही तुम्हाला कुंभार पाहिजे असं कळालंय आम्हाला. आम्हाला बी काम नाही, आमच्याकडे दुष्काळ पडलाय आणि आम्हाला तुमची सेवा करू द्या. आम्ही मडकी घडवतो, चांगली घडवतो. आणि तिथं राहिले. त्याला बी गरजच होती, मला बी हात नाही घातले. आषाढी वारी आली आणि माऊली ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, मुक्ताई, सोपान काका वारीला आले. वारीला आले बघतात तर पंढरपुरात देव निवळ. तिथं काय आहे? मूर्ती. ज्ञानोबारांनी बघितलं, इथं तर पांडुरंग नाही. असं कुणाला झालंय बघा 60 वाऱ्या करणारे. मोजते म्हणून सांगतो, यंदा 60वी म्हणते. देव दिसलाय का तुला त्या दगडात? नाही बरं. ज्ञानोबारांनी निरखून पाहिलं, इथं तर परमात्मा नाहीये. त्याने अंतर्ज्ञानाने जाणले वारी कुणीकडे आहे. गोरोबा काकांच्या घरी कुंभाराच्या रूपात देव आहे. तिकडची दिंडी इकडे गेली. ज्ञानबा तुकाराम तिथं कुठं आले? ते तेरला आले. तेरला आले. आता ही दिंडी येत्याने देवानं बघितलं, माझं बिंग फुटणार म्हणालेली चौघडी. मला मुद्दा संपला. मूर्तीत कोणाला देव दिसतो? म्हणून उभारिला जगे जानविले मात देव बैसले सिंहासनी. म्हणून मूर्ती समजायची नाही, आता देवच समजायचं. आता इथे काय समजायचं? देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी विठोबा. टाळी टाळी टाळी.
जगी जाणविले मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचका पुरे धणी. कुणा करता आला थोडक्यात आटपतो, कारण बऱ्याच गावचे लोक आहेत. पुढच्या सूत्राला सुद्धा भरपूर चिंतन आहे. देव बैसले सिंहासनी, आल्या याचका पुरे, एकाच्या कैवाडे. कुणा करते तरी एका करता येतो बरं परमात्मा, सगळे अधिकारी होऊ शकत नाही. पंढरीत कुणा करता आला, घातली लोळणी गा पुंडलिके वाळवंटी. पुंडलिका करता आला, नुसता पुंडलिका करताच राहिला का, जगाचा उद्धार केला. आता शेवटचं सूत्र सांगतो, जय विठ्ठल घेऊया. दोही ठाई तुका नाही होऊ देत चुका. तर दोन्हीकडं म्हणजे कुठं एवढं सांगतो, जय विठ्ठल घेऊया. दोन्हीकडे म्हणजे लोकांची गारणी देवापर्यंत पोहोचवण्याकरता आणि देवाचा निरोप लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याकरता तुकोबाराय चूक करत. कारण मधला दुवा कोण आहे, देवाच्या आणि आपला मधला दुवा कोण आहे, संत. लक्षात घ्यायचं, दोन्हीकडेही चुका करत नाहीत. काय चुका करत नाहीत, देवाला सांगतात तू निर्गुण निराकार आहेस, मोठा आहे, जगाचा बाप आहेस, पण कोपरा सभा घ्यायला लागतात का, कळलं का? कोपरा सभा घ्यायला पाहिजे. तू असशील मोठा, पण तुला तर लहान व्हावं लागेल, माणसात मिसळावं, तर तुझं मोठे पण आहे. राजा आणि कोपरा सभा घेणार निवडून येईल, यायला पाहिजे ना, खाली यायला पाहिजे. आणि हे खाली आणण्याचं काम संतांनी करावं. आणि आमची गारणी सांगावी, काय सांगावी. देव म्हणला सगळ्यांचा उद्धार करायचा, मी मत्ता घेतलेला नाही. ब्रीद काय देवाचं, भक्ता राखे दुर्जनाशी, मी फक्त भक्तांचा उद्धार करणार. संतांनी सांगितलं तसं देवा करून चालणार नाही, भक्तांचाच उद्धार करायचा. असं कसं म्हणशील, ते खरं ते शक्य नाही. म्हणून नटखट यावे, हे देवामुळे संतांमुळे झालं. बरं, देवाला सांगितलं संतांनी. उद्धवाचा आणि देवाचा भागवतामध्ये संवाद आहे बरं सुंदर, उद्धवाचा आणि देवाचा. उद्धवानी सांगितलं देवा निवळ भक्तांचा उद्धार करून चालणार नाही, मूळ पापी जैसे त्यांचा उद्धार करावा लागेल. का म्हणशील तर एक उदाहरण देतो आणि जय विठ्ठल घेतो. पुष्कळीचं चिंतन आहे पण आता वेळ नाही, ऐका बरं. उदाहरण काय, देवाला उद्धव म्हणले, देवा आंधळ रस्त्यानं चाललंय. कोण चाललंय, आंधळ रस्त्यानं चाललं आणि खड्ड्यात जाऊन पडला असं धरा. खड्ड्यात जाऊन पडल्यानंतर लोकांनी म्हणलं अरे रे आंधळ खड्ड्यात पडलं, इथं कोण नव्हतं काय का, कोणीतरी सांगशीला का नाही. तिथला एक शहाणा होता, मी होतो की म्हणलं, आणि मी त्याला खड्ड्यात पडत्याला मग सांगाय का नाही सर, हे म्हणले पुढं खड्डा आहे म्हणून. त्याने विचाराय नको का म्हणून. अशी आहेत बरं. आता मला सांगा, त्याला जर दिसलं असतं तर विचारलं असतं नाही ना, त्याला दिसाय नाही म्हणून तर ते खड्ड्यात जाऊन पडलं, याला विचारायचा का संबंध आहे. तसं देव म्हणले, देवा विचारणारे हे संत आहेत, पण सगळं जन कसं आहे, तू का म्हणे तैसे आंधळे हे जन खड्ड्यात पडा लागलेत, पण तू डोळस आहेस, तुला कळतंय खड्ड्यात पडतंय, तुला विचारायची गरज नाही. डोळस आला, आंधळ्यानं विचारायची गरज नाही. ते खड्ड्यात पडायच्या अगोदर तू त्याचा काय केला पाहिजे, आधार दिला पाहिजे. आणि हे संतांनी मध्ये गाठले बरं, हे तुला करावंच लागेल. तसा पुंडलिकाकडून देवानी काय करून, पुंडलिकाने काय करून घेतला, करार बरोबर. म्हणून आंधळे तू का म्हणे तैसे आंधळे हे जन, किंवा अजून दुसरं ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही. बर ज्यांनी माळ घाला नाही ते बी आंधळी, माळ घाटणारी तरी डोळशी आहेत का, ते बी आंधळीच, महाआंधळी म्हणा, नुसते आंधळे नाही, महाआंधळे आहेत बरं. अशा महाआंधळ्यांचा सुद्धा देवा तुला उद्धार करावा लागेल.
म्हणून उभारिला हात जगी जाणविली मात आमची गारण त्यांना सांगावे. म्हणून मी एक सांगतो बरं, आम्हाला संताशिवाय पर्याय. आणि आता म्हणूनच मी म्हटलं एवढं वैभव उभा करायचं आणि दान दिलेली जागा असून सुद्धा आता सुद्धा म्हणतात तुम्ही काय करायचं ते करा. याला हृदय विशाल लागतं का? याला काय नाही तर आता पट्ट्यान बांधले म्हणून सगळं गाव फिरले असते. आणि आता चाललंय तुम्हाला माहित आहे. मी आता जास्त त्याच्यावर बोलत नाही. इथं खरोखर सर अगदी पुढच्या वेळी मुलांची शिबिरं, संस्कार शिबिरं, मुलांची शाळा, जागा, परिसर प्रसन्न आहे. जास्तीत जास्त संख्येनं इथं पुढचं काहीतरी आपण नियोजन सगळ्यांनी मिळून करूया आणि आपलाच फायदा करून घ्यायचा आहे. बरं इथं महाराजांचा काहीही उद्देश नाही. आणि तुम्ही आता त्यांचं मनोगत ऐकलं. असे कर्मयोगी विरळे असतात. बरं लोकांना वाटतंय यानं असं केलं असेल तसं केलं असेल, एकटा करतोय काय, ते करणाऱ्यालाच माहीत असते. असं बरं झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. सर्वांना परमात्म्या बुद्धी दे. आमच्या गुरुवर यांच्या इच्छेप्रमाणे निश्चितपणे इथं महान गुरुकुल स्थापन व्हावं. या सगळ्या तालुक्यातल्या आपल्या जिल्ह्यातल्या लहान मुलांचं सगळ्यांचं उद्धाराचं केंद्र हे मंदिर बनव अशी याचना करून ज्ञानेश्वर Maharaj